नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्त्याला आता मंजुरी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता. तर आता शेतकरी मित्रांनो आणि केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेचा 24वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हस्तांतरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून निधी वितरणाची सर्व प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. सध्या ग्रामीण भागात शेतातील बांधवांना आणि सोशल मीडियावर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या रखडलेल्या हप्त्याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. हप्ता कधी जमा होणार, खात्यात किती रक्कम येणार, अशा अनेक प्रश्नांबाबत आता प्रश्न समोर आलेले आहे. अनेक ठिकाणी चुकीची माहिती पसरवली जात आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर आता शेतकरी मित्रांनो, मात्र आता सरकारकडून निधी वितरण्याची अधिकृत योजना समोर आल्यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्याही अफवांवर किंवा असत्य माहितीवर विश्वास ठेवू नये, यासाठी अधिकृत मार्गदर्शन सूचनानुसार माहिती दिली जात आहे. दोन्ही सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसह निधी वितरणाची तारीख आणि तांत्रिक बाबी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे दोन्ही हप्ते मिळून एकत्रित पैसे खात्यावर जमा होण्याची मार्ग पूर्णपणे मोकळा झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनेच्या माध्यमातून मिळणारा हा हप्ता लहान असला तरी संकटात सापडलेल्या बळीराजासाठी तो अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आधार ठरतो. गेल्या हंगामात जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि निसर्गाच्या लहरीमुळे पिकांचे झालेले नुकसान लक्षात घेता सरकारकडून मिळणाऱ्या या थेट आर्थिक मदतीमुळे शेतीचे दैनंदिन योजने करणे आणि खत बियाणे खरेदी करणे सोपे जाणार आहे. शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार निधी वितरण सुरळीत व्हावे यासाठी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या अर्जाची संख्यीय तपासणी पूर्ण केली जात आहे. बँक तहसील, आधार कार्ड जोडलेले असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण असणे या अत्यंत आवश्यक बाबी असून सर्व करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी वर्ग केला जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने नोंदणी केल्याचे निदर्शनात आल्यानंतर धाराशिव, उस्मानाबाद जिल्ह्यात पडताळणी मोहीम तीव्र करण्यात आलेली होती. केंद्र शासनाकडून सरकारने या नियमात आता कडक करण्यात आलेले आहे. हे नियम कडक करण्यात आलेले आहे. अपात्र व्यक्तींना या योजनेतून वगळण्याची कारवाई केली जात आहे. यामुळे केवळ नियमात बसणाऱ्या खऱ्या शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यावरच हप्त्याची रक्कम सुरक्षितपणे हस्तांतरित केली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील भूमी अधिलेखनावर आणि महसूल नोंदणी फेरपडताळणीवर करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर अत्यंत वेगाने पार पडलेले आहे. हिंगोली आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये स्थानिक पडताळणीवर कृषी अधिकारी आणि तलाठी यांच्या प्रत्यक्ष समस्यातून अर्जाची कडक शहानिशा करण्यात आलेली आहे. या सर्वशक पडताळणीमुळे कोणतीही चुकीची नोंद असलेल्या अर्ज प्रक्रियेतून बाद झालेले असून केवळ खऱ्या आणि पात्र गरजू शेतकऱ्यांचा हा योजनेचा पारदर्शकपणे लाभ मिळणे पूर्णपणे शक्य झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपली KYC पूर्ण करून घ्या आणि आपल्या शेतकऱ्यांना हे पैसे आजच्या आज भेटणार आहे. धन्यवाद.